तो प्रतिकार झाला नाही, कदाचित कृष्णाला मिळालेली कमी संधी, तदनंतर आपण पाहिलं कईश पटेलचं फेल्युअर, या सगळ्या गोष्टी कुडूस संघाच्या पराभूत होण्यामागे कारणीभूत ठरल्या. अपयश जरी आलं असलं तरी कुडूसकर पुन्हा एकदा नव्या उमेदीनं लढण्याकरता सज्ज होतील. मनापासून अभिनंदन टीम कुडूस, तुमचं कौतुक, आणि सापने 11 संघ तुमचं मनापासून हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स. विकी काळे फॅन क्लब टीम मात्र पोहोचली आहे दुसऱ्या फेरीमध्ये. इथे तुम्ही पाहतायत भगवा करंडक टॉस जो जिंकलाय शिवंजय अलमान संघानं. दीपेश गोलप फॅन क्लब मैदानाच्या आतमध्ये उतरतील आणि त्यांच्या विरोधात खरं तर फलंदाजीची धुरा सांभाळण्याकरता कुडूसकर देखील सज्ज होतात. तुम्ही निश्चित रूपानं या क्रीडा विश्वामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आबिडगरकरांच्या वतीनं क्रिकेटच्या प्रति भरपूर वर्ष या खेळाडूनं गमावली आहेत आणि अनेक अनुभवी खेळाडू पुन्हा कमबॅक करतायत क्रीडा क्षेत्रामध्ये. प्रियदर्शनीच्या मैदानामध्ये सकाळी आपण पाहतो दिनेश सर, अनेक जण, जसं प्रियदर्शनीचं मैदान सकाळी तुम्ही 6:30-7ला जेव्हा पोचाल, म्हणजे मुदत सर पटेल असतील, आमचे कल्पेश पस्टे असतील, नंतर 40+ आमचे सगळे खेळाडू असतील, तुम्हाला तिथे सराव करताना न चुकता सातत्यानं दिसतील. तसंच तुम्ही जर गातेसच्या मैदानावरती देखील याल, गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब, तिथे देखील आमचे वैभवजी ठाकरे आणि त्यांचा पूर्ण ताफा सगळा 40+चा न चुकता ते तिथे देखील सराव करत असतात. खरं तर ही ताकद आहे ना, हे क्रिकेट याच करता खरं तर जाणलं गेलं आहे. सराव फार महत्त्वाचा आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, आणि तो सराव केल्यानंतर मुदतसर पटेल देखील परतलेत या क्रिकेटकडे पुन्हा एकदा. तर वळूयात यानंतर आदरणीय दिनेशजी ठाकरे सर, तब्बल वयाची 27 वर्ष खरं तर समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांचं एक अग्रेसर नाव आहे, ते आमचे गुरुवर्य या ठिकाणी तुमच्या करता पुन्हा एकदा मायक्रोफोनवर त्यांना आम्ही आमंत्रित करतोय. मी तुर्तास थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा भगवा करंडक 2024. थँक्यू. कुडूस आणि त्या विपक्षात शिवंजय अलमान. एक बिग फाईट आहे, बिग टायटल आहे. समोर प्रेक्षकांची गर्दी देखील वाढायला लागली आहे, कारण हा सामना पाहण्याकरता सर्वच जण. यानंतर आपण ऐकूयात दिनेशजी ठाकरे यांना. थँक्यू. नक्कीच आपण बघा या स्पर्धेतील आजचा हा तिसरा सामना मैदानात सुरू होतोय. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक म्हणता येईल. चांगल्यापैकी खेळ करा तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी, कारण प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा आपण पाहतोय. अनेक ठिकाणी स्पर्धा जर पाहत असाल तर प्रेक्षक जिथे आहेत त्यामुळे गर्दी असते, आणि गर्दी जिथे दर्दी असं मी म्हणतो नेहमीच. त्याप्रमाणे सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूयात या स्पर्धेतून. सर्व पाहुण्यांचं स्वागत त्यासोबत असेल आणि सर्व खेळाडूंचं देखील आपण स्वागत करतोय या नवीन खेळामध्ये. तर दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक दिल्यानंतर सुरुवात होते. टॉस जिंकताना प्रथम फिल्डिंग घेतलं गेलं. दीपेश गोलप सुरुवात करतात पहिल्या षटकाला, आणि पहिला चेंडू मुदस्सर पटेलला जे अगदी पहिल्या चेंडूवर चांगल्यापैकी स्ट्रोक मारण्याच्या तयारीत असताना
टॉप एज लागला सर्व एष्टी मागे जे क्षेत्रक्षे त्यांच्या हातामध्ये झेल देऊन माघारी परत आहेत आणि पहिला मात्र इथे सुरुवात खराब पाहायला मिळते ती FDC कुडू संघाकरता. त्यांना आमंत्रित केलं गेलं प्रथम बॅटिंग करण्याकरता, मात्र सलामीचे 2 फलंदाज मुदत सर आणि त्यांच्या साथीला शैलू आले होते आणि असं वाटतं की चांगली सुरुवात होईल. आज शोएब मेमन नसताना संघ आज मैदानात उतरला आहे 2 हात करण्याकरता आणि अशा वेळेस मात्र निश्चितच सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळते. ज्या खेळाचं कौतुक अनेक वेळा केलं गेलं आणि विशेषतः मला हा खेळाडू नेहमीच आठवतो, कारण आमच्या 80च्या स्पर्धेमध्ये अगदी होंडो आणि मुजस्सर पटेल या दोन्ही खेळाडूंनी एकाच वेळेस आगमन केलं होतं क्रिकेटमध्ये आणि खूप जबरदस्त खेळ त्यांचा तो नेहमीच मला लक्षात राहिला. आता मात्र पाहूयात एक फलंदाज बाजानंतर शोएब अव्वा जे आता मैदानात जात आहेत आणि संघाला एक चांगल्यापैकी त्या चांगली सुरुवात द्यावी लागेल. जरी सुरुवात खराब झाली असली, पहिला फलंदाज माघारी परतला असल्यानंतर देखील आपण पाहतो की अशा अनेक वेळा आपण पाहिलं असेल चढ उतार खेळामध्ये असतात आणि त्यावेळेस पुढच्या फलंदाजाला देखील चांगला इथे खेळ करून दाखवावं लागेल. ते पहिला फलंदाज जरी बाद झाला असला हे विसरून त्यांना नव्याने सुरुवात करायची आहे सामन्यातली. परंतु दीपेश गोलाप अँड टीम एक चांगली सुरुवात करण्याच्या दृष्टीने मनसुब्यानेच मैदानात उतरल्यात. चांगलीपैकी सुरुवातीलाच विकेट घेतल्यानंतर जो आत्मविश्वास खेळाडूंना मिळतोय तो आत्मविश्वास निश्चितच चांगला कामी येऊ शकेल. आणि त्यानंतर आता नवीन फलंदाज अव्वा जे स्ट्राईकवर असतील सामना करण्याकरता या षटकातील दुसरं चेंडू पॉवर प्लेचं षटक असल्याकारणाने अगदी घेऱ्या घेतला गेला फलंदाजांना आणि त्या घेऱ्यामध्ये आपल्याला अडकण्यापेक्षा त्या घेरातून आपल्याला बाहेर कसं पडता येईल यासाठी मात्र फिल्डिंग जी लावली गेली त्याचा मात्र निश्चित फायदा तर घेतला जाईल. परंतु इथे मात्र फलंदाजांना हे चक्रव्यूह तोडायचं आहे. तर षटकातील पुढचा चेंडू अगदी यावेळेस बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं उसळी घेऊन निघाला होता आणि चेंडू अगदी लेग स्टिकवर निघतो एष्टी मागे डॉट स्वरूपात. दीपेश गोलाप हे देखील एक सर्वात परिचित नाव आहे, प्रत्येकाला माहिती आहे या खेळूची करामत, या खेळूचे अनेक मोठे मोठे पराक्रम. परंतु आज आम्ही त्यांच्यासाठी जास्त काही बोलणार नाही, त्यांचा खेळ आपण पाहत राहू. या दरम्यान षटकातील तिसरा चेंडू अगदी हलक्याचा चेंडूला स्टिअर केला, अगदी सन्मान दाखवला चेंडूवर. नियतीचा क्रिकेटमध्ये म्हटलं तसं चांगला चेंडू सन्मान करा आणि खराब चेंडूवर मात्र प्रहार करा, फटके मारा. त्यावेळेस मात्र चांगल्यापैकी चेंडूला सन्मानित चेंडू अगदी खेळून काढला आणि लगेचच एक सिंगल धाव जोडतायत इथे अव्वा. 2 धावा घेतली गेल्यात या चेंडूवर शोएब अव्वा. दरम्यान मात्र धावसंख्या 2 अशी धडकली फलकावर आणि एक विकेटचं पतन पाहतोय. फलंदाज बाद होताना मुजस्सर पटेल बाद झाल्यानंतर इथे सुरुवात झाली, सिलसिला सुरू झाला संघाचा. कारण पहिले 2 चेंडू डॉट झाले, त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर धाव आली आणि त्यानंतर षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज दीपेश याचा स्विच हिटचा प्रयत्न होता. अगदी अशा वेळेस सुरुवातीलाच विकेट गेल्यानंतर आपण अशा प्रकारचा प्रयत्न करतायत. संघासाठी त्यांचं एक धोरण वेगळं असेल, कारण धावा आल्या पाहिजे त्याच उद्देशाने मात्र शोएबने खेळण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा मात्र सुपर अशी गोलंदाजी पाहतोय. षटकामध्ये सतत सातत्याने विकेट टू विकेट गोलंदाजी केली आहे ती दीपेश गोलाप यांनी आणि अचूकता आपण पाहतोय त्यांच्या गोलंदाजीची. एक चांगली धारदार गोलंदाजी सध्या पाहायला मिळते संघाकरता. अल्मान संघाकरता शिवंजी अल्मान जो एक बलाढ्य संघ देखील गणला तो नेहमीच चांगला खेळ त्यांचा करण्याचा प्रयत्न असतो आणि पुढच्या चेंडूवर फलंदाजांना पुन्हा एकदा मात्र इथे सतवलं जाते, कारण चेंडू थोडंसं मात्र कमरे लेवलच्या थोडंसं खाली लागला, ती त्यांच्या शरीराच्या वेध घेतला आणि त्यामुळेच आणखी एक चेंडूची समाप्ती होते. बघता बघता एक कमी चेंडू हातात आहे, चांगल्यापैकी अगदी कमी असं आपल्याला आपण पाहतो स्टप घेत आहे, त्यात थोडंसं अगदी 5-6 बॉल रनअप छोटासा रनअप आपण पाहतोय दीपेशचा. परंतु अचूकता हा खऱ्या अर्थाने त्यांची एक वैशिष्ट्य ठरलं या खेळातलं या षटकामध्ये. आणि आत्तापर्यंत चांगली गोली करत असताना 5 चेंडू संपवलेत, तर फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस करू पाहत आहेत. त्यांना माहिती आहे की हा फलंदाज फटके मारण्यासाठी आतुर आहे आणि त्यावेळेस चेंडू देखील त्याप्रमाणे त्यांना हाताळणं देखील तेवढंच गरजेचं राहील. परंतु अंतिम चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. तर पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न इथे मात्र सक्सेस होतं, कारण चेंडू अगदी बॅटवर बरोबर बसला आणि चेंडूने मात्र अगदी उंची गाठून सरळ सीमेपलीकडे जातो. षटकारासाठी उत्तम षटकार आलाय, चांगला फटका म्हणता येईल, अगदी टाईम फटका मारला गेला आणि त्यामध्ये षटकाराची नोंद होताना षटक इथे संपलं गेलं आहे. या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी असताना मात्र अंतिम चेंडूवर एक चांगला स्ट्रोक आणि त्यामध्ये पृथक थोडंसं बिघडलं षटकाचं. एखादी 7 चेंडू संपलेत, पॉवर प्ले संपला गेला आणि पॉवर प्ले संपताना संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती धाव फलकावर 8 या अंकावर. निश्चित चांगला खेळ आपण पाहतो मैदानातला. आज थोडं ढगाळ वातावरण आहे, थोडंसं ढगाळ लपलेला आणि त्यामुळे सूर्यप्रकाश इथे दिसत नाही खेळामध्ये आणि कुठेतरी नक्कीच ही वातावरणाचा परिणाम देखील खेळावर होऊ शकतो. परंतु पहिलं षटक संपलंय, चांगली सुरुवात तर झाली. आता दोन्ही संघांचा जर विचार केला तर ती सुरुवातीला विकेट गेल्यानंतर मुदस्सर जे बाद झाले लवकर बाद झाले, अपेक्षा संघाला खूप होत्या त्याच्याकडून की चांगल्यापैकी त्यांच्याकडून खेळ पाहायला मिळेल आणि प्रेक्षक देखील थोडेसे नाराज झाले, कारण आज फैजान मेमन नसताना त्यांचा संघ आज मैदानात उतरला आहे. परंतु त्यांच्याकडे जी बॅटिंग लाईन पाहिली तर बॅटिंग लाईन खूप चांगल्यापैकी आहे. अनेक तरुण खेळाडू आहेत, नेहमीच चांगला खेळ करत असतात आणि आज त्यांना मात्र एक चांगली फाईट करण्याच्या दृष्टीने मात्र सुरुवातीला बॅटिंग करावी लागेल चांगल्यापैकी. तर नवीन षटकाला सुरुवात येईल. पॉवर प्ले संपल्यानंतर आपण बघा 20 मिनिटाचा तुम्हाला अवधी आहे पहिली 4 षटकं पूर्णसाठी. जर तुम्ही 25 मिनिटाची षटक जर पूर्ण केली 5ही तर निश्चित त्याचा व्यवस्थित
कॅल्क्युलेशन ठेवावं लागेल. तर नवीन षटकाला सुरुवात करण्यासाठी आणखी एक आपण गोलंदाज धुरंधर गोलंदाज पाहतोय मनीष बांबेरे. त्यांचा देखील अनुभव खूप मोठा आहे क्रिकेटमधला. सातत्याने अनेक वर्ष त्यांनी क्रिकेट आपल्या शिवंजी आलमा संघासाठी चांगलं खेळ आहे. स्वतः मात्र महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत आणि आज सुट्टीचा फायदा त्यांना मिळतोय. संघासाठी क्रिकेटसाठी जोडले गेलेत आणि आता पाहूया त्यांची सुरुवात होईल या षटकामध्ये. नवीन गोलंदाज नवीन या खेळपट्टीवरून सुरुवात करतोय नव्या षटकाची. तर फिल्डिंग सेटअप झालं आहे. त्यानंतर सुरुवात होताना आपण पाहत असाल समोरच्या बाजूने शैलू आता सामना करतील. जे आपण कॅप परिधान केले पाहिजे तर शैलू अर्थात शैलेश ज्यांनी आता सुरुवात करतायत स्टान्स घेताना. षटकातील पहिल्या चेंडूवर अगदी बॅक टू द बॉलर म्हणावं लागेल अशा चेंडू फटकावा लागेल. आपण तो शोधू शकत आहे ना तो ते दिपेश गोलाप आणि त्यामुळे तिथे दुसरा धाव तर मिळते परंतु चेंडू थांबवला गेला स्टॉप केला गेला आणि फेक थोडीशी खराब झाली म्हणता येईल. चेंडूचा फायदा उचलताना तर खराब फेकीचा सहजतेने तिसरी देखील धाव मिळवली गेली जिथे चांगला चेंडू स्टॉप केला होता परंतु फेक घेण्यामध्ये तर उशीर झाला किंवा चेंडू फंबल झाला तिथे आणि त्याचाच फायदा घेत 3 धावा मिळवल्या जोडल्या गेल्या त्या शैलू यांनी. तर आपलं वैयक्तिक खातं उघडतायत. वैयक्तिक खात्यावर संघाची धावसंख्या देखील फलकावर जाऊन पोहोचती आहे ती आता 11 या अंकावर. निश्चितच अशा प्रकारचं क्रिकेट आपण नेहमी पाहतो. तर प्रेक्षक अगदी दर्दी प्रेक्षक आमचे आहेत आणि सातत्याने इथे आपण पाहतो आंबेडकरची जेव्हा स्पर्धा असते त्यावेळेस प्रेक्षकांची गर्दी अगदी खूप इथे वाढत असते आणि जेव्हा शेवटचा दिवस येईल त्या दिवशी तर अगदी खचाखच भरलेले मैदान आपल्याला पाहायला मिळेल. कारण आपण पाहिलं असेल तर पहिला दिवस जो होता तो इथल्या परिसरातील संघांसाठी कालचा आणि आजचा दिवस देखील आपण WCच्या अंतर्गत क्रिकेट स्पर्धा पाहतोय. त्यानंतर एक ग्रामीण गट असणारे एक गाव एक फॉर्मॅट आणि त्या शेवटच्या दिवशी मात्र ओपन गट असेल शहरी विभागासाठी. अशा आपण या स्पर्धेची विभागणी पाहतोय. दरम्यान या षटकातून दुसरा चेंडू गोलंदाज मनीष इथे आपली जागा बनवली आणि नक्कीच चेंडूला मात्र ज्या पद्धतीने चेंडू शॉर्ट लेगला खेळण्याचा प्रयत्न केला परंतु अगदी चेंडू पकडण्या अगोदरचं फलंदाजांनी लगेचच एक धाव सतर्क होते आणि धाव पूर्ण केली आहे. तर एक चुस्त फिल्डिंग पाहायला मिळेल परंतु चेंडू चुस्त देखील धाव छोट्या पावलांनी उचलली गेली पकडली गेली किंवा धाव पूर्ण केली गेली आणि त्यामुळे संघाची धावसंख्या आता पोहोचते फलकावरती आतापर्यंत 12 धावांवर जाताना. निश्चित सुंदर मैदान सजवलं गेलं आहे आणि खरोखरच कौतुक इथे करावं लागेल ते आमच्या आयोजकांचं की त्यांनी अपार मेहनत घेतली स्पर्धेला आणि संघर्ष करत मात्र ही भगवा कर्डक सातत्याने आपल्या समोर नेहमीच पेश केली आहे. यंदा तर ते बक्षीस देखील पाहतोय अगदी लाखाचं बक्षीस विजेत्या संघाला मिळणार आहे प्रथम विजेत्याला आणि पुढच्या चेंडूवर थोडंसं स्टेपआउट झाले थोडे पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात मिस करून गेले चेंडूला. एक चांगली गोलंदाजी टप्पा अचूक ठेवला गेला आहे. नियंत्रित मार आपण पाहतो गोलंदाज मनीष करत असताना. षटकातील 3 चेंडू आतापर्यंत संपल्यात. चांगली लाईन अँड लेंथ जशी दिपेश गोलाप यांनी पहिल्या षटकामध्ये दाखवली त्यांच्याच पावलावर पलटवताना मात्र या षटकात हा गोलंदाज देखील तशीच गोलंदाजी करताना आपण पाहतोय. तर मनीष यांनी म्हटलं होतं की आम्ही एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहोत या सामन्यातून आणि पुढच्या चेंडूवर देखील पटवण्याच्या प्रयत्नात चेंडू अगदी बॅटवर कनेक्ट होऊ लागताना तरी देखील चेंडू गेला शॉर्ट लेगला शॉर्ट स्क्वेअर लेगला म्हणता येईल त्या क्षेत्रात चेंडूला स्टॉप केलं गेलं आहे आणि एक धाव का होईना पण तो सध्या संघाचा धावसंख्या हलती दुटी ठेवायची याच उद्देशाने दोन्ही फलंदाज एकमेकाला साथ देत आहेत. चांगल्यापैकी धावसंख्या पुढे जाती आहे. मुदतसर बाद झाल्यानंतर एक बाद सध्या आपण पाहतोय 13 धाव फलकावर लागल्यात. लॉस ऑफ 113 रन. पुन्हा एकदा प्रयत्न त्यावेळेस आव्हानांचे होते की पुन्हा एकदा चेंडू स्विच करण्याचा परंतु इथे मात्र अगदी पायाची स्वरूपात पकडलं गेलं आहे आणि फलंदाज बादची घोषणा पंच करतायत. अतिशय चांगला चेंडू होणार गेला मनीषांचा. ती विकेटवर मिडल स्टिकवर टाकण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज थोडेसे इथे मात्र स्विच करण्याच्या प्रयत्नात दुसरा प्रयत्नांचा हा मध्ये फसला गेला. त्यामुळे फलंदाज माघारी परत आहेत. आव्हानांना इथे मात्र गमावं लागलं आपली विकेट आणि साजिद खान जात आहेत मैदानात नवीन फलंदाज उर्फ लाला म्हणून त्यांना पाहिलं जातं. त्या सगळं त्याच्या मित्रपरिवारामध्ये त्या लाला नावाने त्यांना ओळखलं जातं. ते साजिद खान आता मैदानात गेल्यात. आज नक्कीच संघाला कमतरता जाणवती आहे ती शोएब मेमन यांची कारण फैजान यांची शोएब तर आहेत पण फैजान मेमन यांची नक्कीच आठवण होत असेल कारण जेव्हा जेव्हा अशा प्रकारची फलंदाजीची वेळ येते त्यावेळेस फैजान यांचं वादळ आपण नेहमीच पाहतो खेळामधला. त्यात नसताना त्यांच्या अनुपस्थितीत संघाने देखील अनेक वेळा चांगला विजय मिळवलेत. परंतु आज बघूयात खऱ्या अर्थाने सुरुवात थोडीशी का होईना सावध सुरुवात झाली संघाची. जी अपेक्षित सुरुवात नेहमी असते संघाला आकर्षक फटकेबाजीची ती मात्र इथे असं ते दिसले नाही. याचं कारण म्हणजे अगदी अल्मान संघाचं देखील तेवढं कौतुक करावं लागेल. त्यांनी देखील ज्या पद्धतीने आखणी केली या सामन्यातून जे त्यांचे आयोजन आहे किंवा ज्या पद्धतीने या सामन्यातून प्लॅनिंग केलं होतं ते प्लॅनिंग सक्सेस करण्याचा हा प्रयत्न झाला आहे आत्तापर्यंत पहिल्या 2 षटकातील 5 चेंडूमध्ये. तर अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. मनीष आपल्या बॉलिंग मार्कवर असतील पुन्हा एकदा अंतिम चेंडू टाकण्यासाठी आणि नवीन फलंदाज मैदानात आलेत साजिद खान जे आता फेस करतील या पुढच्या चेंडूला अंतिम चेंडूला. तर अगदी घेराव घातला एक गोला फलंदाला कारण समोर पण पाहतो की अगदी जवळ बरेचसे क्षेत्ररक्षक आहेत. पूर्णपणे त्यांना प्रेशर आणण्यामध्ये
त्यांची प्रयत्न चाललेत आणि षटकातील अंतिम चेंडू मात्र अगदी खूप सुंदर चेंडू टाकला गेला आणि समाप्ती देखील केली षटकाची. अशा प्रकारे इथे षटक संपते. ते दुसरा 2 षटकाचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या अवघी 13 लागली पलकावर. ते FDC कुडूस संघाची प्रथमतः बॅटिंग करताना कारण आमंत्रित केलं गेलं होतं ते या संघाला शिवंजी आलमान संघाने आणि निश्चितच पहिल्या 2 गोलंदाजांची अतिशय सुंदर गोलंदाजी पाहिली. आपण पहिल्या षटकात दीपेश यांनी खर्ची केल्या त्या 8 धावा आणि 1 विकेट मिळवली. पुजत सर यांचा मोठा फलंदाज त्यांनी बाद केला. परंतु ह्या दुसऱ्या षटकामध्ये मनीष बांबेर यांचा जर विचार केला तर त्यांनी देखील फक्त कंजूस गोलंदाजी करताना 5च धावा दिल्या आणि बहुमोल असं एक महत्त्वाची विकेट त्यांनी मिळवली ती शोएब यांना बाद करून. असे हे 2 फलंदाज माघारी परतलेत आणि 2 बाद धावसंख्या 13 फलकावर लागली आहे. तर यानंतर जो आपण सामना पाहतोय तो निश्चितच असेल तो चिंचगड DSC आणि त्यांच्या विपक्षात मात्र अगदी डिंग डॉंग वडवली अशी लढत मोठी लढत आज सुद्धा ती देखील पाहायला मिळेल पुढच्या सामन्यामध्ये. दोन्ही संघांनी कृपया आपण प्लेलिस्ट इथे घेऊन जायची आहे आणि प्लेलिस्ट आल्यानंतर लगेच रिपोर्टिंग सुद्धा करा. या पुढचे 2 संघ डिंग डॉंग वडवली आणि त्यांच्या समेत मात्र त्यांच्या विरोधात DSC अर्थात धनंजय चिंचगड संघ अशी मोठी लढत आपल्या भेटीला येणार आहे पुढच्या सामन्यामधून. परंतु आपण जाऊयात पुन्हा एकदा मैदानात. तिसऱ्या षटकाकडे सुरुवात होतीये. दीपेश गोलप पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर असतील. आपलं कोट्यातलं मात्र हे दुसरं षटक घेऊन किंवा सांघिक म्हणलं तर तिसरं षटक सुरुवात करतील. तर फिल्डिंगमध्ये पण पाहतो चेंजेस जे केले जात आहेत या फलंदाजाच्या विरोधात ही फिल्डिंग सजवली जाते आणि त्यानंतर सुरुवात होईल या षटकातील तिसऱ्या षटकाला. अतिशय आकर्षक स्पर्धा आपण पाहतोय. षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगची जादू दाखवण्याचा प्रयत्न होतोय. परंतु इथे मात्र चेंडू हवेत राहिला आहे आणि फटकवण्याच्या नादात मात्र फलंदाज इथे बाद होतील. माघारी परत त्यावेळेस शैलेश आणि संघाचा आणखी एक तिसरा गडी आपण पाहिला असेल की माघारी परतोय. संघाची निराशा मात्र अगदी पार दिसते येते. प्रत्येक फलंदाज आयराम गैराम असं मी म्हणेन येतोय आणि फक्त हजेरी लावून जातोय असंच चित्र सध्या दिसतंय. एक अपवाद जर आपण पाहिलं तर बऱ्यापैकी शोएब यांनी प्रतिकार केला आणि ते बाद झाल्यानंतर आता शैलेश त्यांच्या पाठोपाठ बाद झाल्यात. संघाला आणखी एक हादरा बसतोय कारण मग अशी आपण पाहिलं असं दीपेश कोहली पहिल्या चेंडूवर बुजसर पटेल यांना बाद केला आणि आता देखील पहिल्या चेंडूवर इथे बाद केलं जात आहे ते शैलू यांना. त्यामुळे हे 3 चांगले फलंदाज माघारी परतल्यानंतर संघ थोडंसं बिकट परिस्थितीतून पुढे जातोय आणि 3 बाद 13 अशी सध्याची स्थिती आहे ती संघाची. तर आकर्षक खेळामध्ये नेहमीच नाव घेतलं त्या संघाचं ते FDC कुडू संघाचं परत आज पाहतोय. त्यांची जी सुरुवात थोडीशी त्यांची दारुण परिस्थिती आहे सुरुवातीची. त्या परिस्थितीतून सावरण्यासाठी एका फलंदाजाला एक चांगलं इनिंग साकारावी लागेल. परंतु नवीन फलंदाज मैदानात त्या पंकज बघूयात. पंकज म्हटलं की मोठ्या जे नाव घेतलं होतं बुम बुम पंकज आणि इथे मात्र आपण पाहतो की चांगला एक चेंडू टाकण्याचा प्रयत्न चेंडू थोडासा बाहेर पडला आणि त्यामुळे एक अतिरिक्त धाव आली संघासाठी वाईट स्वरूपात. एक अवांतर धावेने धावसंख्येत देखील भर पडतीये. तर धावसंख्या पोहोचली ती 14 वर 14. 3 गडी बाद 14 धावा. बघूयात तर संघाची धावसंख्या कितपर्यंत जाईल मजल कारण आता इथे स्ट्रगल करणं गरजेचं आहे आणि स्ट्रगल करत असताना फलंदाजांना देखील आपला कस पडायला लागेल कारण समोर चांगला प्रतिकार होते चांगली गोलंदाजी होतीये आणि पुढच्या चेंडू देखील थोडंसं हलक्या हाताने चेंडू सॉफ्ट हँडल खेळ गेला. स्वतः गोलंदाजी चेंडूपर्यंत जात आहेत तोपर्यंत एक सिंगल धाव. तर सध्या 1-1 धावावर त्यांचा भर चालला आहे. सिंगल धावा देखील तेवढ्याच महत्त्वाच्या मध्ये मध्ये आक्रमक फटके देखील आवश्यक असतील. ज्यांच्या मोकळ्या जागा आहेत जिथे जिथे आपल्याला संधी मिळेल तिथे फटके मात्र मारले पाहिजेत. साजिद असतील किंवा त्या संपर्क आपण पाहतोय पंकज असतील या दोन्ही फलंदाजांना मात्र हे काम करावं लागेल. तर आतापर्यंत धावसंख्या पोहोचले पलकावरती 15 धावा. 3 बाद 15 अशी स्थिती आहे. तर या स्पर्धेमध्ये आपण गावचे रहिवासी जरी असले तरी एक मोठंच स्थान आहे त्यांचं. आता त्याचं विद्यमान पंचायत समितीचे सभापती म्हणून ज्यांचं नेहमीच काम राहिलं आहे चांगलं काम करतायत ते जगदीशजी बाळी सरांचं इथे आगमन होतं आहे. हार्दिक हार्दिक सुस्वागतम वेलकम. विद्यमान पंचायत समिती सभापती म्हणून कार्यरत असलेले आमचे जे सर्वांचेच लाडके जगदीश भाऊ आपलं सहर्ष स्वागत आहेत. आमचे भाऊजी आहेत आणि निश्चित त्यांचं आम्ही मनापासून सुस्वागत करतो. वेलकम वेलकम. आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेत आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम. तर आपण स्थानापन्न व्हावं आपण या क्रिकेटचा आनंद घ्यावा या मंचावर उपस्थित राहून आणि दरम्यानला पुढचा चेंडू देखील अप्रतिम हाताळला गेला. त्या लगातार एक चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळाली. एक चेंडू आपत सोडला एक वाईट चेंडू टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपले जी कामगिरी करतायत ते दीपेश षटकामध्ये आत्तापर्यंत टाकलेत हाताळलेत ते 4 चेंडू आणि संघाची धावसंख्या थांबली गेली ती 16 वर. तर अजूनही 2 चेंडू हाताळायचे त्या तिसऱ्या षटकातले आणि षटकातील आता 5वा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सामना इथे फलंदाज यावेळेस मात्र चांगला फटका अगदी कॉपी बुक स्टाईलला चेंडू खेळला गेला. 2 षटकाच्या मधून चेंडू धाडण्याचा प्रयत्न झाला आहे आणि यावेळेस यशस्वी होता चेंडू सरळ ओर दी रोप सीमा पार चौकार. शानदार चौकार बऱ्याच वेळानंतर झाला.
संघाची धावसंख्या आता पोहोचले फलकावरती 20 वर 20 रन ऑन दी बोर्ड. 3 गडी बाद झालेत, परंतु आता मात्र हात खोलण्याची संधी मिळाली ती पंकजना आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला नाही. काय क्लासिकल एक चांगला फटका मारता मात्र कव्हर ड्राईव्ह केला गेला. ड्राईव्ह खूप महत्त्वाचे असतात, तशा प्रकारे मात्र हा चेंडू ड्राईव्ह केला गेला आणि चौकारामुळे संघाची धावसंख्या देखील धाव फलकावर जाऊन पोहोचली ती 20 वर 20 रन. अजूनही एक छोटा इथे खेळ बाकी आहे, तो तिसऱ्या षटकामधला. तर फिल्डिंगमध्ये थोडंसं पुन्हा एकदा सेटअप होते, थोडेसे बदल केले जात आहेत, फेरफार केले जात आहेत आणि त्यानंतर मात्र स्वतः फलंदाज पाहते की कुठे कुठे शतक्ष लावले गेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे अंतिम चेंडू खेळायचा आहे, तो गोलंदाज दीपेश गोलप यांचा. षटकातील शेवटचा चेंडू यावेळेस मात्र अगदी खूप सुरेख चेंडू, अगदी गती कमी ठेवली पण तो चेंडू अगदी लोअर फुल टच टाकला होता आणि फलंदाज एक लांबी संधी होती, ती संधी मात्र दवडली गेली. त्याचबरोबर षटकाचा देखील खेळ संपलाय. आपल्याला ड्रिंक्स पाहिजे असेल तर आपण पाठवू शकता. 3 षटकानंतर दरम्यान मात्र 3 षटकाचा खेळ संपला गेला आणि 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर अवघी लागली ती 20 धावा, 3 गडी बाद. एक संधी आपण देऊया डीजेला, पण तो आपण एक पाहुण्यांचं स्वागत देखील करतोय. तो मैदानात नुकतेच विद्यमान पंचायत समिती सभापती साहेब इथे उपस्थित आहेत, जगदीशजी पाटील सर. त्यांचं आपण महाराष्ट्राची परंपरेला अनुसार अतिथी देवो भव आणि ही संस्कृती आपण इथे जपतोय. प्रत्येक सामन्यात आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करतोय, तर हे स्वागत इथे केलं जाईल. तर रवींद्र जाधव सरांनी विनंती असेल की आपण पुढे यावं आणि या आपल्या जे प्रमुख मान्यवर आहेत विद्यमान पंचायत समिती सभापती साहेब त्यांचं स्वागत करतोय. जगदीशजी सरांचं इथे स्वागत केलं आहे, त्यांचं आपण आदर करतोय. नक्कीच मायेची शाल त्यासोबत या स्पर्धेची आठवण म्हणून एक त्यांना बक्षीस पण त्यांची एक सन्मान चिन्ह देऊन त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक म्हणून त्यांना पुष्पक घेऊन सन्मान केला आहे. नक्कीच खूप खूप तुमचं धन्यवाद सर. आपण वेळ काढून ते आपल्या कार्यातून इथे उपस्थित आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी आपण इथे आलात, शुभेच्छा देण्यासाठी आलात, त्याबद्दल जगदीश सर तुमचं मनापासून धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि निश्चितच आपण एक संधी देऊया डीजेला आता. निश्चितच ड्रिंक्स वेळ संपली गेली, त्यानंतर आपण नवीन षटकाकडे जातोय. लगेचच तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर चौथ्या षटकाला सुरुवात आणि गोलंदाजीमध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश हा नवा चेहरा पाहायला मिळतोय. संघासाठी एक अतिशय चांगला उमदा गोलंदाज आहे आणि बघूया आता नवीन खेळाडूंना संधी देणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण काळ बदलतोय, क्रिकेटमधल्या ग्लॅमर आलं आहे आणि अनेक चांगले चांगले चेहरे, चांगले चांगले खेळाडू आज उदयात्मुख खेळाडू देखील आज चांगलं प्रदर्शन घडू लागलेत मैदानामध्ये क्रिकेटच्या या खेळामध्ये. तर अशा प्रकारचा उमदा गोलंदाज सज्ज होताना सुरुवात होती आहे तिच्या षटकाची. पहिला चेंडू लेफ्ट हँड मार्याने सुरुवात करताना अगदी एक चांगली ॲक्शन पाहायला मिळते, चांगली शैली करण्याची त्यांची अगदी गोलंदाजी पाहतोय. चांगल्या चेंडूला अगदी सुरुवातीलाच टप्पा अचूक ठेवताना अगदी अचूकतेने नेला एसटी मागे डॉट स्वरूपात आणि जो प्रेशर बनवला आहे गोलंदाजी आतापर्यंत, जे 2 गोलंदाज दीपेश असतील मनीष असतील त्या प्रेशरमध्येच आणखी अजून दबावाखाली ठेवायचं या संघाला या दृष्टीमध्ये सुरुवात झाली. तर षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा अगदी चेंडू कसा आला आणि कसा गेला मागे ते समजलंच नाही फलंदाजाला आणि लगातार मात्र अगदी कलात्मक गोलंदाजी पाहिली मिळते. जेव्हा मी मगाशी उल्लेख केला की डावखुऱ्याचा गोलंदाजाला नेहमीच एक नैसर्गिक देणगी लाभली असते, त्याचा वापर मात्र अगदी चांगल्यापैकी आपल्या बॉटमचा वापर चांगल्यापैकी करतायत गोलंदाज आणि अतिशय चांगल्यापैकी चेंडूला अगदी रिलीज करताना चांगला टप्पा चूक ठेवताना आपण पाहतो की 2 चेंडू खूप सुरेख हाताळले गेले. त्यानंतर पुढचा चेंडू अखेर मात्र फुल टॉस घेतला आणि ह्यावर चांगल्यापैकी प्रहार करताना चेंडू अगदी जमिनीत मारला फटका देत आला. लाँग लेगला क्षेत्ररक्षक जरूर चेंडू अडवत आहेत, तोपर्यंत एक सिंगल धाव आणि अशा प्रकारे धावसंख्या बऱ्याच वेळानंतर पाहायला मिळते. पण धावफलकावर जाताना पुढे ती 21 वर 21. आतापर्यंत 3 चेंडू संपल्यात तिच्या षटकातले प्रत्येक अगदी नियोजित मारा आपण पाहतोय तो अल्बान संघाकडून होताना. आज त्यांचा डिसिप्लिन खेळ पाहायला मिळतोय. दीपेश गोलप्पा आणि मनीष बांबेरे हे 2 सिनियर सिटीजन संघामध्ये आहेत. बाकीचे अनेक खेळाडू आपण वाचायला एक भाऊ त्यांच्या जोडीला म्हणावा की 3 सिनियर सिटीजन असताना नवीन चेहरे देखील खूप चांगलं प्रदर्शन इथे करत आहेत संघासाठी आणि पुढचा चेंडू देखील अप्रतिम हाताळावरती यावेळेस दिशा मात्र भटकले आहेत. थोडासा टप्पा जो जरी असला तरी दिशा मात्र भटकताना पाहिलं असेल आणि त्यामध्ये एक अतिरिक्त धावेमध्ये भरपडली. संघाची धावसंख्या आता पोहोचते ती 22 अंकावर. म्हणजे कौतुक मी थोडंसं करत होतो, कुठे ते नक्कीच दिशा भटकल्या गेलेत आणि तो चेंडू त्यांना पुन्हा एकदा हातावा लागेल तो या षटकामध्ये. तर पुनश्च एकदा षटकातील चौथा चेंडू होता. यायचा नंतर फुलटॉस होता आणि फुलटॉसवर का अगदी डायरेक्ट जे शतरक्षक होते त्यांच्या हातामध्ये जाऊन बसलाय आणि त्यामुळे फलंदाज माघारी परतील. जिथे शतरक्षक तैनात केले होते तिथेच मात्र चेंडू फटकवला गेला आणि
सुंदर संगीत आपण ऐकतोय ओम साई डीजेच्या माध्यमातून देवानंदजी सेलार साहेब आपण पाहतोय एक चांगलं संगीत गेले 3 दिवस सातत्याने आपल्याला प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध करतायत. आणि या दरम्यान आपण पाहिलं असेल की नुकतंच तिथे विकेट गेली. फलंदाज इथे बाद झाला तो चौथा फलंदाज आणि 4 गडी बाद होताना संघाची धावसंख्या 22 लागली. परंतु एक जुना जाणता एक या स्पर्धेतून किंवा या सामन्यातला एक वरिष्ठ खेळाडू म्हणून पण पाहतोय मोजम पटेल जे मैदानात आलेत. सुरुवात करावी लागणार आहे संघासाठी एक चांगला खेळ करावा लागेल. आल्याला मात्र एक चांगला फटकावण्याचा प्रयत्न चेंडू पुन्हा एकदा हवेत राहिला आहे आणि क्षेत्ररक्षक जिथे तैनात होते तिथेच मात्र चेंडू फटकावताना पुन्हा एकदा फलंदाज माघारी परत येईल. एका मागे मात्र हे धक्के दिले जात आहेत आणि इथे मात्र संदेश यांचं कौतुक करावं गेलं. अतिशय चांगला नौका हा चेहरा तर चांगली गोली करत असताना 2 विकेट प्राप्त करतोय. तर इथे विकेटवर सातत्याने विकेट जात राहिल्यात आणि संघात अडचणीत आलेला कारण बघता बघता इथे 5वा गडी बाद झाला संघाचा आणि 5 बाद धावसंख्या फक्त अवघी फलकावर थांबतीये ती 22 धावांवर. तर इथून मात्र हा प्रवास नक्कीच संघासाठी अतिशय त्रासदायक होऊ शकतो कारण इथे बॅटिंग जी अपेक्षा होती संघाला ती अपेक्षेप्रमाणे बॅटिंग झाली नाही. काल सुद्धा आपण एक सामना असाच पाहिला असेल की अगदी सामन्यातून संघाची 9 गडी असे बाद झाले आणि संघ पराजित झाला ती प्रथमतः बॅटिंग करताना. त्यानंतर मात्र तशा प्रकारची इथे कामगिरी इथे सध्या आज दिसू लागली आहे कारण ज्या पद्धतीने कुडू संघाची सुरुवात आवश्यक होती ती सुरुवात झाली नाही आणि संघ मात्र अडचणीत राहिला विकेट जात असताना. परंतु या षटकातील पुढच्या चेंडू अगदी आल्याला सुरुवात करताना सेट होताना आला फलंदाज अतिशय जबरदस्त फटका मारला गेलाय आणि आफ्रिदी सारखा फलंदाज अगदी आफ्रिदीची आठवण करून त्याला फटका मारला गेला आणि षटकार उत्तुंग षटकार. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आपल्याकडे आणखी एक प्रमुख मान्यवर उपस्थित गणेशजी मुस्सारणे गणेशजी गोताने साहेब इथे उपस्थित आहेत. कोयलू गावावरून आपण पाहतो या पाहुण्यांचं इथे आगमन झालं आहे आणि हार्दिक त्यांचं सुस्वागतम वेलकम सर. आपण या मंचावर आपलं या स्पर्धेतून भगवा कर्नाटकमध्ये सरचं स्वागत आम्ही करतोय आणि विनंती की आपण मंचावर या. कोयलू गावचं हे अतिशय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जे आज आपल्या इथे या स्पर्धेकरता व्हिजिट देत आहेत त्यांचं सहर्ष स्वागत सुस्वागतम वेलकम. तर नवीन षटकाला सुरुवात करतात भाऊ यांचं तो सुरुवात होईल निश्चितच. बघूयात भाऊ सोनावणे अनेक वर्षाची त्याची ही चांगली गोलंदाजी आपण पाहिली अनेक वेळा. परत आता मात्र सुरुवात करताना पहिला चेंडूवर दे धडाकेला सुरुवात आणि चेंडू अगदी जबरदस्त फटका मारताना चेंडूला मात्र सरळ नेला त्या सीमे पलीकडे षटकार. आता मात्र नक्कीच कुडू संघाची एक चांगल्यापैकी बॅटिंग होऊ लागली मैदानामध्ये. साजिद आल्यापासून आपण एक अतिशय चांगला खेळ इथे मैदानात होऊ लागला आहे आणि आता दोन्ही फलंदाज मात्र आक्रमक शैलीने खेळी करतायत मैदानामध्ये. संघाला आवश्यकता आहे आता धावाचा वेग वाढवण्यासाठी कारण आतापर्यंत संघाची धावसंख्या एकेरी दुहेरी धाव चालू होती परंतु आता मात्र 2 जे षटकार आलेत तिथून मात्र सामन्याला थोडंसं बळ येऊ लागलं आहे आणि चांगली इथं खेळ झाले. तर मग अशा अंतिम चेंडूवर षटकाराला आता मात्र भाऊ यांच्यावर जे स्वागत झालं त्यांचं षटकार टोकून आणि संघाची धावसंख्या आता पोहोचली फलकावर त्यामुळे ती 34वर 34 षटक क्रमांक आपण 4 पाहतोय 5वं पाहतोय कारण 4 षटकाचा खेळ संपलाय. 5वं षटक जे सुरू झालं नुकतंच त्या षटकातील पुढचा चेंडूवर मात्र अगदी नियंत्रण राखलंय त्या गोलंदाजांनी अतिशय चांगल्यापैकी. मात्र एक चेंडू जरी तुमचा असला तर दुसरा चेंडू आमचा होता कारण अतिशय चांगले उत्तर दिलं गेलं आहे या पहिल्याचं फटक्याला. त्या पुढच्या चेंडू डाट टाकताना लगातार ही चांगली गोलंदाजी देखील आपण पाहिली अनेक वेळा. तर भाऊ एक सामंजस्य खेळाडू आहेत अगदी समजूतदारपणे आपण पाहतो एक शांत वृत्तीचा खेळाडू आहे आणि पुढच्या चेंडूवर देखील फटकवण्याचा प्रयत्न आता चेंडू पुन्हा एकदा मिस झाला. लगातार 2 चेंडू डॉट झाले नंतर 3 चेंडूचा खेळ संपतोय. तर मी सुरेश सोनवणे सरांना विनंती करेन की आपण मंचावर यायचं आहे. जे आपले प्रमुख इथे मान्यवर उपस्थित झालेत गणेशजी मेने साहेब त्यांचा आपण इथे शाही सन्मान करतोय व्यासपीठावरून. अतिथी देवो या उक्तीप्रमाणे मात्र नक्कीच आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणार जसं आपण आपल्या घरी स्वागत करतो पाहुण्यांचं त्याप्रमाणे आपण या पाहुण्यांचं इथे स्वागत करणार आहोत. निश्चितच मायेची शाल देऊन त्यांना सन्मान केले ते गणेशजी मेने साहेब. आपण
त्यांचं सुस्वागत करतोय, वेलकम स्वागत सत्कार होतोय या पाहुण्यांचा. त्यांना मायेची शाल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक देऊन त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण सन्मान करतोय. खूप खूप तुमचं स्वागत असेल सर. आपण वेळात वेळ काढून इथे बसायलात आणि निश्चितच या स्पर्धेला आपण सदिच्छा भेट दिली त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. परंतु आपण सध्या घडामोडी पाहतोय मैदानातल्या काय चालल्यात आतापर्यंत. एक फलंदाज इथे बाद झाला भाऊंच्या या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होत असताना इथे फलंदाज माघारी परतलेत आणि संघाचा आपण पाहतो इथे 6वा फलंदाज माघारी परतलाय. 6 गडी बाद धावसंख्या जी फलकावर आतापर्यंत 36 लागले 36. आफ्रिदीने एकच षटकार मारला परंतु पुढच्याच चेंडू ते रनआउट स्वरूपात बाद झाले आहे. आणि त्यानंतर मैदानात सोनू सरकार स्वतः कॅप्टन मात्र मैदानात आला आहे. आज नक्कीच त्यांच्यावर ही जबाबदारी आहे कॅप्टन म्हणून, त्याचबरोबर त्यांचा एक फलंदाज म्हणून सध्या जबाबदारी स्वीकारावी लागेल. एक अष्टपैलू म्हणून त्यांचं नेहमी नाव घेतलं होतं. आणि आता बघूयात आपसात चर्चा झाल्यानंतर या षटकातील जे काही चेंडू राहिलेत शेवटचा 1-2 चेंडूचा खेळ बाकी आहे, कारण आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत आणि त्यानंतर 2 चेंडूचा खेळायचा आता वेळ राहिलेली ती FDC कुडूस संघाला. परंतु साजिद खान बघूयात या 2 चेंडूवर काय करामत करत आहेत, कारण फटकेबाजी करावी लागेल धावा वाढवण्याच्या दृष्टीने. पुढचा चेंडू मात्र इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू अचानक बाहेर निघाला आणि त्यामुळे वाईट घोषित होय पंजाबकडून. तर एकाधिक धावेमध्ये देखील भर पडली आणि धावसंख्या पोहोचली पलकावरती 37वर 37. तर अनेक मान्यवर आपण बघतो या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. आणि हा पुढचा मात्र चेंडू होता की ज्यावर मात्र फलंदाज फटकवण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा सफल झालं नाही, परंतु इथे मात्र एक धाव पुण्यानंतर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत होत्या आणि धावबाद स्वरूपात बाद. अशा प्रकारे विकेट सातत्याने चालल्यात एका मागोमाग. पाहतो आपण इथे 7वा गडी बाद झाला संघाचा. 7 गडी बाद धावसंख्या 38 लागली पलकावर आतापर्यंत. नक्कीच या संघाने बऱ्यापैकी स्कोअर करण्याचा प्रयत्न केला, परंतु विकेट ज्या सातत्याने जात राहिल्या तिथेच कुठेतरी नक्कीच धावांचा देखील परिणाम झाला आहे. बरेचसे चेंडूवर फलंदाज धावची स्वरूपात बाजले. साजिद खान मात्र बाद झालाय. जातात ते आसिफ खान आपण बघतोय, नवीन फलंदाज नवीन बॅटर ज्यांना आता अंतिम चेंडू इथे खेळायचं आहे सामन्यातून. मात्र सोनू यांना ही संधी मिळेल, कारण स्ट्राईक चेंज झाली होती त्यामुळे सोनू जे आता स्ट्राईकवर आपण पाहतोय जे या अंतिम चेंडू खेळण्यासाठी आता प्रयत्नशील असतील. बघूयात या अंतिम चेंडू एखादा मोठा पटका ते मारतील का, कारण धावसंख्या सध्या आपण पाहिली असेल तर ती 38 लागले फलकावर आणि बाद झालेले फलंदाज 7 बाद 38 अशी टोटल सध्या आपण पाहतोय. अंतिम षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. भाऊ पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर असतील, छोटासा रनअप घेऊन आता षटकातला अंतिम चेंडू अगदी स्लोवर टाकला होता आणि स्लोवरवर मात्र अगदी प्रहार केला गेला आणि चेंडूला पाठवले ते सीमेपलीकडे षटकार. अतिशय दंडी सुरुवात मात्र जरी सुरुवात झाली असली तरी शेवट मात्र खूप गोड गेला आहे तो या फलंदाने, कारण पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाले परंतु शेवटच्या चेंडूवर षटकार आला आणि संघाची मात्र स्थिती बऱ्यापैकी मैदानातून स्कोर बघू लागली. ती धावफलकावर जोडल्या गेल्यात. आतापर्यंत 44 धावा 44 रन ऑन द बोर्ड. 5 षटकं संपली गेली आहेत आणि सोनू यांनी आपला मात्र जलवा दाखवला या अंतिम चेंडूवर चांगला स्ट्रोक मारताना. अशा प्रकारे मात्र धावसंख्या जी फलकावर जोडली गेली 44 आणि त्या विजयासाठी लक्ष असेल ते 45 धावांचं 45. मॅच सध्या क्रीडांगणावरती 45 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय कुडूस संघानं शिवंजय अलमान संघासाठी. त्याआधी धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचघर आणि त्या विपक्षामध्ये डिंगडॉंग वडवली दोन्ही टीमचे कॅप्टन्स. चला आपण टॉसबॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. दोन्ही संघांचे कर्णधार क्षणाचाही विलंब न लावता मी विनंती करतो धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचघर संघाचा कर्णधार इथं उपस्थित झाला आहे नयनेशजी पटेल आणि
मी डिंगडॉंग वडवली संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण टॉस करता या. वडवली संघाचा संघनायक 45चं टार्गेट सेट करायचं आहे. दीपेश घोलप आपले 2 बॅटर्स क्रीडांगणावरती पाठवायचे आहेत. तुम्ही पाहत आहात भगवा करंडक 2024 धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर आयोजित ही भली मोठी भव्य दिव्य स्पर्धा. वडवली संघ ऑफिशियल तुम्हाला देखील हा कॉल आहे. टॉस करण्याकरता चिंचघर संघाचा कर्णधार आणि डिंगडॉंग वडवली संघाचा कर्णधार नाणेफेक करण्याकरता आपला हार्दिक स्वागत आहे. वडवली संघ मी विनंती करतो आपला कर्णधार आपण पाठवायचा आहे, कारण चिंचघर संघाचा कर्णधार नैनेश पटेल द लेजेंड इथे दाखल झालाय. मी वडवलीकरांच्या प्रतीक्षेमध्ये आहे. आपण याल लवकरात लवकर अशी अपेक्षा. आणि 5 षटकांची लढत असणार आहे. वेलकम, सुस्वागतम तुमचं प्रथमतः या क्रीडा स्पर्धेमध्ये. टीम वडवली डिंगडॉंग वडवली संघ टॉस करण्याकरता आपण या. हा खरं तर ऑफिशियली तुम्हाला कॉल आहे. कुडूस संघाची जर सुरुवातीची वाताहत पाहिली त्यानंतरचे जे येणारे खेळाडू होते त्यांनी मात्र डावाला सावरलं. काय अप्रतिम फलंदाजी केली. एक नौका खेळाडू आला, त्यांना 2 मल्टीहिट लगावलं. त्यानंतर सोनूचा एक स्टायलिश सेशन फिनिश आपण पाहिला. 45 धावसंख्या. खरं तर असं वाटलं होतं 30 धावा तरी होतील की नाही, परंतु ते पटल 45 वर जाऊन पोहोचलं आहे. म्हणजे एक चांगल्या दर्जाचा टार्गेट सेट करण्यामध्ये यश आला. आणि खरं तर गोलंदाजीचा तोफखाना जो आहे तो कुडूस संघाकडे आहे. बॅट्समन शिवंजय आलमान संघ मनीष, कॅप्टन मनीष, आपण लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवा. तर 2 बॅटर्स क्रीडांगणावरती दाखल होत असताना मनीष बांबेरे आणि त्याचा साथीदार बाबू संदेश. टीम डिंगडॉंग वडवली तुम्हाला वारंवार आम्ही पुकार देतोय, कारण स्पर्धा शिस्तबद्ध आहे. इतकं मोठं नामांकन असणारी ही वाडा तालुक्यातील यंदाच्या हंगामातली पहिली स्पर्धा आहे. तब्बल 1 लाख रुपयांचं रोख बक्षीस या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला दिलं जाईल. सध्या तुम्ही वाडा ग्रामीणच्या लढती पाहतायत. उद्या देखील तुम्हाला मोठे संघ या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. तदनंतर व्यावसायिक स्पर्धा ही देखील तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर एक गाव ग्रामीण फॉर पालघर, ठाणे, रायगड आणि ओपन गट अशा सर्व फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. अगदस या ठिकाणी उपस्थित झाला. टीम वडवलीला इथून तो प्रमोट करेल. आणि नैनेश पटेल हे माझ्या साथीनं जोडले गेलेत, जो धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचघर अर्थातच आदरणीय मंगेश दत्तात्रय पाटील फॅन क्लब टीम इथे मैदानाच्या आतमध्ये. मी आदरणीय सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब वाडा पंचायत समिती उपसभापती त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या मॅचची नाणेफेक केली जाईल. शोएब मेमन मात्र चेंडू घेऊन सध्या तिकडे तयार आहे. तुर्तास आपण टॉस करतोय. 1च मिनिटं फक्त पंच तुमचा घेईन. इथे नाणेफेक केली जाते. टॉस इथे केला जातोय. कॉलिंग करतील नैनेशजी पटेल चिंचघर संघ. टेल इज द कॉल. आणि इथे आलाय छापा. टॉस जिंकला आहे तो वडवलीकरांनी. आणि पाहुण्यांचे मान्यवरांचे आभार. आपण स्थानापन्न झालात तरी चालेल. थँक्यू. इथे अगदच जास्त वेळ घेणार नाही. काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहात. सरळ आपण जाऊयात कॉम्बॉक्समध्ये, कारण वेळ फार कमी आहे नेण्याची. इथे टॉस जिंकलाय वडवलीकरांनी आणि निर्णय स्वीकारलाय तो फिल्डिंग करण्याचा. येस, लेट्स प्ले द गेम. मिस्टर शोएब मेमन इज ऑन अ ट्रॅक अँड मिस्टर मनीष बांबेरे इन फ्रंट ऑफ द विकेट, जो स्वतः लीड करतोय अलमानला. पहिलाच बॉल वेगावर स्वार झाला होता शोएब, परंतु स्टेप आउट जी खरं तर दुखरी नस आहे शोएब मेमनची. याच एका अडचणीनं जो त्रस्त होता 2021-22 मध्ये देखील, आणि यावेळी देखील पहा पहिल्याच चेंडूवर स्टेप आउट च्या माध्यमातून पंचांकडनं जो इशारा आला. जो काही निर्णय असेल तो ऑथराइज स्पष्टपणे आमच्यापर्यंत पोहोचवाल. चर्चा होतीये, डिस्कशन होतं आहे त्या निर्णयावर. पहिलाच बॉल ताकदीनं, अक्षरशः ताकदीनं खांद्यातून जो शोएब मेमननं हाताळला होता. समोर टार्गेट फार कमी आहे. 45 धावा, 30 चेंडू आणि त्या 45 धावसंख्येचा पाठलाग सध्या सुरू आहे. चला, जास्त टीम मीटिंग नको आहे. जो काही निर्णय पंच देतील तो आपल्याला मान्य करावा लागेल, कारण
हे देखील मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्नता प्राप्त असलेले आणि निश्चितच त्या सगळ्या एक्झाम दिलेले पंच आहेत माधव ठाकरे सर. बरीच वर्ष मी तर म्हणेन की या ग्रामीण टेनिस क्रिकेट खेरीज म्हणजे ठाणे, पालघर, रायगडातील जिथे खरं तर खूप जास्त टेनिस क्रिकेट चालतं त्या सगळ्या विभागांमध्ये त्यांनी देखील काम केलं आहे. इट्स ऑफिशियली नो बॉल. पहिला चेंडू एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे आणि आदरणीय सुशांतदा पाटील यांचं नुकतंच इथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पहिला चेंडू घेऊन निघाला आहे शोएब मेमन अराउंड दी स्टम्प्स. लोअर फुलटॉस होता, त्याला फक्त दिशा देण्याचं काम केलं. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरचं क्षेत्र चेंडूनं गाठल्यानंतर एक सिंगल इथे कन्वर्ट होते आणि याच सिंगलच्या माध्यमातून पहिली ऑथराईज धाव म्हणजे आता धावफलक 2 या आकड्यावर आहे. 43 अजून करायचे आहेत. खरं तर फार मोठं द्वंद्व युद्ध इथं रंगणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही आहे. कारण फार महत्त्वपूर्ण लढत असणारे अल्मान वाडा विभागातील एक मातब्बर संघ आहे आणि कुडूस विभागातील खरं तर असं म्हणतात की 52 गावांची जीवनदायिनी असणारी बाजारपेठ म्हणजे कुडूस या विभागाला पाहिलं जातं. त्याच कुडूस गावातील हे 11 खेळाडू इथे मात्र अल्मानकरांच्या विरोधात भिडतात. मोझम पटेल नियंत्रण मिळवतोय पूर्ण 360 अंशाच्या वर्तुळावर. शोएब मेमन मात्र निघाला आहे आबिडगर गाव एंडकडनं. इथे पहा टेम्परामेंटल स्ट्रोक परंतु उंची अतिरिक्त गाठली आहे बॉलला. इथे मात्र पूर्ण विराम लावलाय तो फलंदाजाच्या खेळीला. शोएब मेमनला मिळते इथे पहिली सफलता. बॅट्समन गोज टू द डग आउट. कम ऑन डीजे. सर खरं तर सगळं समोर सोपं जरी दिसत असलं ना तरी कोणालाही हलक्यात घेण्याची चूक कधी आपण करायची नसते आणि त्याचं उदाहरण आहे आपल्यासमोर. सूरज चव्हाण एका अत्यंत महाराष्ट्राच्या खेड्यात अगदी ग्रामीण भागात अत्यंत गरीब कुटुंबात राहणारा जर मुलगा बिग बॉसचा स्टारकास्ट म्हणजे महाराष्ट्राला देखील त्यानं नोंद घ्यायला लावली. अगदी टिकटॉक बंद झाल्यानंतरचा त्याचा संघर्ष आपण पाहिला आणि झापूक झुपूक म्हणजे त्याचे जे टिपिकल डायलॉग होते ते खरं तर त्याला सुप्रसिद्ध करून गेले. अनेक चांगल्या चलचित्राच्या पटलावरच्या लोकांनी त्याला अपमानित देखील केलं. परंतु हाच सूरज चव्हाण मात्र बिग बॉसचा सुपरस्टार बनला. कदाचित तेच क्रीडा क्षेत्रातील सुपरस्टार आज इथं एखादा नवा चेहरा देखील बनू शकतो आणि शोएब मेमननं काम केलं. धावसंख्या फार कमी आहे. गोलंदाज तयार. शोएब मेमन हा एक स्वतःच्या ठेवणीतला सर्वोच्च चेंडू त्यानं हाताळला आहे परंतु नियंत्रण मिळवण्यामध्ये थोडंसं अपयश त्याला आलंय. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती जर आपण पाहिली तर चेंडूंचा खेळ आत्तापर्यंत ऑथराईज संपलाय तो 2 आणि संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 3 या धावसंख्येवर. विजयाकरता 42 धावांची गरज आहे. 42 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. सगळी दारोमदार आहे गोलंदाजीची ती मात्र या शोएब मेमनवर अवलंबून आहे. इथे वेगावर स्वार होत आहे इन फ्रंट ऑफ द विकेट. हा फटका खेचलाय. काय प्रयत्न केलेत. व्हॉट एफर्ट्स. अनबिलिव्हेबल. अविश्वसनीय प्रयत्न त्या खेळाडूकडनं. कमालीचं प्रदर्शन. खऱ्या अर्थानं टाळ्या वाजल्या पाहिजेत. जो दर्दी क्रीडाप्रेमी आहे ना ज्याला क्रिकेटची ओळख अगदी जवळून आहे त्याला ठाऊक आहे क्षणाची किंमत काय आणि कदाचित त्या खेळाडूचं कौतुक मी जरूर करेन. अक्षरशः जीवाच्या आकांतानं त्यांना छलांग लगावली होती आणि धावा रोखल्यात. अक्षरशः धावा रोखल्यात. आसिफ याच 2 धावसंख्येनं संघाची टोटल मात्र पोहोचली 5 या धावसंख्येवर. अगदी ग्रामीण क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाची ताकद देखील आपल्याला फलंदाजी आणि गोलंदाजीत संधी न मिळाल्यानंतर आपण दाखवू शकतो. हा त्याचा नमुना होता. गोलंदाज तयार. शोएब मेमन षटकातला पुढचा बॉल घेऊन निघालाय अराउंड ओव्हर द विकेट. सुपर बॉलिंग. खरं तर ज्यावेळी आम्ही रायगडामध्ये हा संघ लॉन्च केला कुडूस आणि त्यानंतर खरं तर हाच शोएब मेमन अगदी 16-17 वर्षाचा त्यावेळी असावा. अगदी मंगेश वैती असतील, कल्पेश माहुलकर असेल, तदनंतर अनेक मातब्बर खेळाडू असतील त्यांच्यासारख्या खेळाडूंच्या विरोधात जी त्यानं गोलंदाजी केली होती. तुमचा आत्मविश्वास तुमच्या सगळ्या गोष्टी खरं तर ठरवत असतो आणि ते काम इथे पहा. चेंज ऑफ पेस. गती बदलली. बॉलचा काटा बदलला आहे. इथे वेगानं पहा. अतिशय खराब क्षेत्ररक्षण. खराब फेक. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी तुम्ही प्रेशर बनवता
तर तुम्ही ज्यावेळी अशा सॉफ्ट चुका करता कदाचित ते प्रेशर रिलीज करायला प्रतिस्पर्धी संघाला मदत होऊ शकते. इथे मात्र शोएब मेमनच्या षटकातल्या चेंडूंचा खेळ संपलाय 5 आणि संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावर. विजयाकरता 39 ही धावसंख्या अजूनही गरजेची आहे. दीपेश घोलप हा लढवय्या वाघ अजून मैदानाच्या आतमध्ये त्यानं एंट्री घेतलेली नाहीये. ही देखील एक जमेची बाजू शिवंजय आलमान करताय. हे विसरून चालणार नाही आपल्याला, कारण या टॅक्टिक्स आहेत क्रिकेटमधल्या. कदाचित ते काही कॅल्क्युलेशन्स बनवलेत आलमान संघानं आधीच. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. इट्स आउट. आणि इथे मनीष बांबेरेचं देखील स्पोर्ट्समन स्पिरिट, खेळाडू वृत्ती त्याची पाहायला मिळाली. निघालाय. म्हणजे मनीष बांबेरेची देखील विकेट इथे टिपली आहे आणि बाबूला देखील, संदेशला देखील इथून परतावं लागलंय. रोशन मैदानाच्या आतमध्ये क्रीडांगणावरती दाखल आहे आणि आता खरं तर वाडा तालुक्याची ही शान आणि ज्या खेळाडूचे फॅन फॉलोअर्स ग्रामीण भागामध्ये सर्वोच्च आहेत तो दीपेश घोलप क्रीडांगणावरती दाखल होत असताना मिस्टर दीपेश प्रभाकर घोलप जो सध्या वाटचाल करतोय, एक वेगळी शैली आहे खेळाडूमध्ये. ताकद आहे, नजाकत आहे, क्लास आहे, टेम्परमेंट आहे, बॅटचा फ्लो स्ट्रॉंग आहे. नाव इट्स अ बिग चॅलेंजिंग फेज फॉर टीम कुडूस. कुडूस करता ही फार मोठी आव्हानात्मक परिस्थिती सध्या आता निर्माण होणार आहे, कारण शेवटचे 4 षटकं जे शेष आहेत 4 षटकांमध्ये 39 धावा करायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये पहा मोजून मापून गोलंदाजी केली आहे. अव्वा ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यानं धावा खर्च केल्या फक्त 6. त्यामध्ये एका नो बॉलचा समावेश आहे. 2 महत्वपूर्ण हिरे त्यानं टिपले आणि 1 एक्स्ट्रा बॉल. असं अनालिसिस पहिल्या षटकाच्या एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, जिथे धावा 6च खर्च केल्यात. आता स्ट्राईक रेट जो रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो आलमान संघासाठी वाढला आहे, परंतु क्रीडांगणावरती लढवय्या ढाण्या वाघ, द प्राऊड ऑफ वाडा म्हणून अनेक किल्ले ज्यानं लढवलेत तो सेनापती मैदानाच्या आतमध्ये दीपेश प्रभाकर घोलप, द मॅन फ्रॉम अलमान. खरं तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये अत्यंत छोट्या विभागातून इतक्या झपाट्यानं त्यानं स्वतःची खरं तर नोंद महाराष्ट्राच्या क्रिकेटला घ्यायला लावली. तोच हा खेळाडू आहे. आव्हान जरूर आहेत, परंतु मी बऱ्याचदा म्हणतो की जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर लश्कर कभी देखा नहीं करते. समोर किती मोठा बलाढ्य शत्रू असू द्यात त्याच्या विरोधात मात्र लढावंच लागेल. आणि अशी परिस्थिती सध्या. गोलंदाजी माकोर, गोलंदाज सोनू गोलंदाजी करता ओव्हर द स्टंप्स. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर, त्याला वळवलाय मिड विकेट मध्ये. चेंडू आकाशात आहे आणि त्याला गवसणी घातली आहे क्षेत्ररक्षकानं. इथे मात्र अंकुश लावलाय फलंदाजाच्या या खेळीला देखील. विकेट नंबर 3 निघालाय. रोशन बॅक. सफलता. विजयाकरता 39 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 23 चेंडू आणि 39 धावा हे समीकरण आहे. चर्चा होते. दीपेश मात्र चर्चा करतोय स्वतःच्या साथीदाराशी कशा पद्धतीने प्लॅनिंग केलं पाहिजे आणि त्याचं एक्झिक्युशन म्हणजे ते सत्यात कशा पद्धतीने उतरवलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन फार महत्त्वाचं आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की AC मध्ये बसून आणि बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर कधी उपाययोजना करता येत नाही. त्याकरता तुम्हाला उन्हात राबावं लागतं आणि ते काम आता इथे आलमानकरांना करायचं आहे. गोलंदाज तयार. सोनू निश्चितच नवीन बॅटर क्रीडांगणावरती दाखल झालाय. फटका पहा, मिसटायमिंग स्ट्रोक आहे. कॉन्फिडन्स नाही आहे फटक्यात, आत्मविश्वास थोडासा कमी. लॉंग ऑन मधून वेगान आला साजिद. त्यानं बॉल उचलून जोवर फेकेल तोवर एक सिंगल कन्वर्ट झाली आहे. सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली आहे 7 या धावसंख्येवर. चेंडूंचा खेळ जो आहे तो आतापर्यंत संपलाय 2. उर्वरित जर चेंडू पाहिले तर 22 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता अजूनही 38 या धावसंख्येची गरज आहे. 22 चेंडू 38 धावा
हे जे समीकरण आहे ते मात्र सोडवायचं आहे. अनेक अनुभवी खेळाडू कुडूस संघाला लीड जरी करत असले तरी देखील दीपेश घोलप जोवर मैदानात आहे तोवर कुडूस संघासाठी ही आव्हानात्मक परिस्थिती असणार आहे. आणि दीपेश घोलपमध्ये ती क्षमता आहे. व्यावसायिक गटामध्ये देखील त्यानं तरबेज खेळ अनेकदा केलाय. आता खरं तर संघाला गरज आहे अशा वेळी अल्मानकरांच्या हाकेला साथ दीपेश देणार का? गावाच्या प्रतिष्ठेची लढाई इथं मात्र पणाला लागली आहे. गोलंदाज तयार, वेगावर स्वार होता, चेंडूचा टप्पा देखील अचूक होता. गुडलंड टू गुडलंड गोलंदाजी करतोय त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल सोनूच्या खात्यात जमा होईल. चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 3 सोनून आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, एकच धाव खर्च केले आणि एका विकेटचं पतन देखील केलंय. संघाची टोटल पोहोचली आहे ती फक्त 7 या आकड्यावर. अक्षरशः लगाम लावलाय तो मात्र पूर्ण फलंदाजीला. दीपेश घोलप क्रीडांगणावरती दाखल आहे. स्ट्रायकर एंड देखील हाताळतोय. सोनू त्याच्या विपक्षामध्ये. आखूड टप्प्याचा बॉल होता. मित्र म्हणेन थोडासा टप्पा मागे ठेवला खेळपट्टीच्या. एक सिंगल इथे कन्वर्ट झाली. याच सिंगलच्या माध्यमातून संघाची टोटल 8 या धावसंख्येवर. कुणाल इथे मात्र कुणाला तरी एकाला गिअर अप व्हावं लागणार आहे. कारण जर दोन्ही खेळाडू शांत राहिलेत तर अल्मान संघाकरता परिस्थिती काटेकोर बनत जाईल. निश्चितच याआधी आपण पाहिलं, याआधी देखील तसा सामना आपण पाहिला ज्यामध्ये खरं तर एका बाजूला सापनेकर होते कुडूस संघाच्या विपक्षामध्ये. कुडूसचा दुसरा संघ क्रीडांगणावरती खेळतोय. गोलंदाज तयार, कमी गतीचा बॉल आणि इन स्विंगर जो हाताळला होता, एक्झिक्यूट केला, इनर कट टाकला होता आणि त्यामध्ये सोनू त्याला मात्र यश मिळतंय. निर्धाव चेंडूची सांगता 5 चेंडू इथे मात्र धावफलकावर जोडले गेलेत. फैजान मेमनची जी उणीव आहे ती खऱ्या अर्थानं कुडूस संघाला जाणवली बॅटिंगच्या माध्यमातून. परंतु त्यालाही झुगारत गोलंदाजांनी जो कारनामा केलाय, अत्यंत दर्जेदार कामगिरी सध्या गोलंदाजी माकवर्ण करतात. लोअर फुल टॉस, बॅटची कडा, मोजम पटेलला चकवत मात्र चेंडू निघालाय गली रिजन मध्ये जिथे फराज खान तैनात आहे, जिथे एकही धाव न देणं पसंत केलंय. षटक क्रमांक 2 यशस्वीरित्या संपलंय आणि या आधीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, माफ करा जे आमच्याकडनं राहून गेलं, तर टीम मीटिंग होतीये. चला जास्त टीम मीटिंग नको आहे. लगेचच आपलं तिसरं षटक आपण प्रगतीपथावर आणायचं आहे. सेशन इनिंग ब्रेक जो आहे तो फक्त 2च मिनिटांचा असेल याची देखील नोंद घ्या. कारण आपण अजून पहिली फेरी खेळतोय. यानंतर डिंगडॉंग वडवली कुडूस विभागातील हा संघ आणि त्या विपक्षामध्ये धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचघर, आदरणीय मंगेश दत्तात्रय पाटील साहेबांच्या चिरंजीवाच्या नावानं खेळणारा चिंचघर संघ क्रीडांगणावरती तुम्हाला दिसेल. चला स्पीडअप करा. एफडीसी कुडूस 18 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 18 चेंडू जर आपण उर्वरित पाहिले, विजयाकरता बरोबर 37 या धावसंख्येची गरज आहे. 3 षटकं आणि 37 धावा हे समीकरण आता सोडवावं लागणार आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय सापने संघाचा कुणाल, याला मी मंचावर आमंत्रित करतोय. या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याला दिलं जाईल आयुध फॅशन पॉइंट्स वाडा या स्पर्धेचं ब्रँड पार्टनर आदरणीय कैलासजी पस्टे यांच्या वतीनं एक आकर्षक जर्सी मी विनंती करतो. कुणाल आपण या सापने 11 संघाचा कर्णधार. कुळूयात आपण क्रीडांगणावरती फार मोठं द्वंद्व युद्ध पेटलं. एका बाजूला दीपेश घोलप मात्र लढतोय. पेशन्स फार महत्वाचे आहेत. संयम ज्याच्याकडे आहे ना तोच क्रिकेट खेळू शकतो. कदाचित त्याच क्षणाची जी वाट आहे ना ती दीपेश घोलप पाहत असावा. जसा तो विकेट जवळ आला त्याने यष्ट्यांना हात लावला, नमस्कार केलाय. हे रिस्पेक्ट आहे खरं तर क्रिकेटमधलं. म्हणजे काल आपण पाहिलं बऱ्याचशा खेळाडूंच्या कधी पायाला बॅट लागते किंवा बॅटला पाय लागतो. बऱ्याचदा ते खेळाडू त्या बॅटचं दर्शन घेतात. हे सचिन रमेश तेंडुलकरांचं एक वाक्य आहे की जेव्हा तुम्हाला अपयश येईल ना त्याचा राग तुम्ही किटवर कधी काढू नका. आणि कदाचित हे मोठमोठे खेळाडू का बनले तर ते त्यांच्या या बॅटचा, त्यांच्या किटचा नेहमी रिस्पेक्ट करत आलेत. वळूयात मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाजी मार्कवर आहे शोएब मेमन जो क्रीडांगणावरती दाखल झालाय. षटक क्रमांक 3.
इथे मात्र बॉलला फॉलो करत होते दीपेश, परंतु त्यांना अपयश आलं कारण चेंडू अतिरिक्त बाहेर होता. न खेळणं पसंत केलं दीपेशनं. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 9. मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो या खेळाडूला आपण पुरस्कृत करायचं आहे मॅन ऑफ द मॅच करता. सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण ही सब्लिमेशन जर्सी कुणाल याला इथे पुरस्कृत करायची आहे. गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस पाठवलाय ढगात लाइटिंग लावत बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. खरं तर 2013ला जशी बंदी लागली बैलगाडा शर्यतीवर तसं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं मैदान आपल्याला खचाखच भरलेलं पाहायला मिळालं. परंतु तीच बंदी उठली 2022-23ला. षटकार हॅट्रिक करता 500 रुपयाचा किताब आहे दीपेश घोलप यांच्याकरता आदरणीय जगदीश भाऊ पाटील यांच्या वतीनं. आणि बैलगाडा शर्यत हे खरं तर एक वेगळं व्यसन आहे. म्हणजे आम्ही करतो तो नाद आणि जिंकतो ते मन. कदाचित तिथला जो प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे तो क्रिकेटपेक्षाही वेगळा आहे. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल पहा. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केलाय. कलात्मक दीपेश घोलप क्रीडांगणावरती पाहायला मिळतोय. बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. दाखल झालेत. त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब झालं का. आदरणीय प्रमोदजी मोकाशी हे अल्मानहून उपस्थित झालेत आपल्या संघाला बॅकअप देण्याकरता. त्यांचा सन्मान यस फार मोठा विभाग आहे महाराष्ट्रातील. महसूल विभागात ते सध्या कार्यरत आहेत. आणि जेव्हा जेव्हा आम्ही तहसीलदारमध्ये जातो गोरगरिबाला मदत करण्याकरता ते नेहमी प्रमोद भाऊ हे सरसावलेले असतात. निश्चितच इथे त्यांचा सन्मान आदरणीय भूपेंद्र भोईर यांच्या वतीनं केला जातोय. शुएब मेमन संघर्ष कायम आहे. गोलंदाज तयार. कमी गतीचा बॉल नो चेंडू आणि दीपेश घोलप मात्र ज्या रिॲक्शन्स आल्या स्पॉन्टेनियस त्याच्यावरून असं जाणवलं थोडासा नाराज झाला स्वतःवर. ओळखू शकला नाही बॉलला. इथे नो बॉलच्या माध्यमातून संघाची टोटल पोहोचली आहे 20 या धावसंख्येवर. विजयाकरता 25 धावांची गरज आहे. अजूनही 25 अजूनही गरजेच्या आहेत. षटक क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. महागडा साबित ठरलाय. निश्चितच 12 धावा खर्च केल्यात आतापर्यंत शुएब मेमननं. अगदी वेगावर स्वार झाला होता. इथे वेगानं चेंडू हाताळला. निश्चितच पंच मात्र चेक करतायत. प्रत्येक गोष्ट पारदर्शकतेनं इथे पडताळली जाते तपासली जाते. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय पंचांमार्फत. प्रेशरमध्ये खेळाडू निश्चितच परंतु त्या दबावाला त्या दडपणाला झुगारावं लागणार आहे आव्हाला. कारण सध्याचं प्रमुख अस्त्र कुडूस संघाचं कोण आहे तर गोलंदाजीच्या मार्फत शुएब मेमन हे प्रमुख अस्त्र आहे. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. आणखीन एक व्हाईट बॉल. 1 more white. स्कोर गोज टू 22. 22 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता 23 या धावसंख्येची गरज आहे. जे खरं तर पहिल्या षटकात नियंत्रण मिळवलं होतं कुडूस संघाच्या गोलंदाजांनी. दुसऱ्या षटकात सोनूनं नियंत्रण मिळवलं होतं. त्या सगळ्या मेहनतीवर या षटकामध्ये कुठेतरी पाणी फेरण्याचं काम शोएबनं केलंय. परंतु इथून देखील सगळं काही संपलंय असं जेव्हा वाटतं ना तेव्हा लढायची तयारी पुन्हा एकदा त्याच जोमानं आणि त्याच ताकदीनं करा. कारण असं म्हणतात की जे स्वतःच्या घामाच्या शाईनं इतिहास लिहितात ना त्यांना कधीच पराभवाची भीती नसते. त्यामुळे संघर्ष आणि तुमची मेहनत जिद्द चिकाटी या सगळ्या गोष्टी तुम्हाला निश्चित रूपानं यशाच्या पायरीपर्यंत जरूर पोहोचवतील. रिझल्ट काही लागू द्यात. फक्त लढाई संपायच्या आधी एक जोर इतका लावा ना की त्यानंतर तुम्हाला पस्तावा झाला नाही पाहिजे की आम्ही प्रयत्न केलेच नाहीत. तर ते प्रयत्न करायचे आहेत. फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे याची देखील नोंद घ्या. गोलंदाज तयार. इथे पहा बुंदातला बॉल असं आपण त्याला गावरान भाषेत म्हणतो. प्रॉपर ब्लॉक टाकला होता आणि दीपेश घोलपच्या बॅटची एज घेऊन चेंडू गरंगळत गेला स्क्वेअर ऑफ द विकेट. एकही धाव न देणं पसंत केलंय. आता खरं तर फलंदाजाच्या मेरिटनुसार गोलंदाजी करावी लागणार आहे शुएब मेमनला.
इथे संघाची टोटल पोहोचली आहे 22 या धावसंख्येवर. तुम्ही पाहतायत धर्मवीर प्रतिष्ठान आबिडगर आयोजित भगवा करंडक 2024 एक दिमागदार स्पर्धा, वाडा तालुक्याच्या सन्मानाची, वाडा तालुक्याच्या अत्यंत मानाची स्पर्धा. इथे गोलंदाज तयार, षटकातला पुढचा बॉल घेऊन. वन्स अगेन एक चांगला चेंडू, प्रॉपर फुलिश लेंथ गोलंदाजी. म्हणजे इथे ज्या दर्जानं गोलंदाजी करतोय शोएब मेमन, अप्रतिम. फलंदाजाच्या मेरिटनुसार गोलंदाजी होते आणि दीपेशला देखील ठाऊक आहे एक संधी आपल्याला पुढच्या षटकात देखील मिळणार आहे, त्यामुळे तो देखील संयम राखून 23 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. तिथे आदरणीय पाहुण्यांचं आगमन होत आहे. सन्माननीय सदाशिवजी पाटील यांचं इथे शुभागमन झालंय. आपण त्यांना विनंती करूयात की मुख्य क्रीडा मंचावर येऊन सन्मानानं आपण स्थानापन्न व्हायचंय. या षटकातील चेंडूंचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय, तो 4. उर्वरित 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि कुणाल सध्या बॅटिंग स्टँजवर आहे. शोएब मेमन पुन्हा एकदा निघालाय. सुपर बॉलिंग, इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. दर्जा दाखवतोय, गुणवत्ता स्वतःची दाखवतोय गोलंदाज. वेगावर स्वार झाले होते, सुरेख बॉल इथे मात्र डिलिव्हर्ड केलाय. तदनंतर एका निर्धाव चेंडूच्या सांगतेनं 5 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची टोटल मात्र 23 या आकड्यावर आहे. 22 धावांची गरज आहे अजूनही आणि उर्वरित 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू 22 धावा, 5 षटकांची लढत आहे. काय सामना रंगणार, शेवटच्या चेंडूपर्यंत ही लढत रंगणार यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार, षटकातला शेवटचा चेंडू घेऊन ओव्हर द स्टंप्स आलाय. कमी गतीचा बॉल. इथे पहा, याच करता आवाज जाणला देखील जातो. व्हॅरिएट केलं बॉलला. मधले 3 ते 4 चेंडू जर वगळले तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी जरूर केली, परंतु काही नो बॉल्सनं अव्वाला थोडंसं बॅकफुटवर आणलंय. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. या षटकात महागडा ठरला. अव्वा 15 धावा खर्च केल्यात. संघाची टोटल पोहोचली आहे 23 या अंकावर आणि 23 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात विजयाकरता. थँक्यू डीजे. विजयाकरता 22 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 22 धावा. 23 आकडा जसा आला आठवण झाली खरं तर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची. 23 जानेवारी साहेबांचा आकडा आहे आणि ग्रँडस नावाचा इतिहासकार लिहितो की भारत हा असा देश आहे जो खरं तर 2000 मैल लांब आहे आणि 1500 मैल रुंद आहे. तर भारत देशाला जर स्वाभिमानानं लढायला आणि जगायला कोणी जर शिकवलं तर पहिलं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरं नाव होतं अखंड हिंदुस्थानचे कैवारी तथा हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे. अगदी ज्या ताठ मानेनं आपल्याला लढायला शिकवलं, म्हणजे अक्षरशः शिडशिडीत बांध्याचा एक मराठी युवक मार्मिकमध्ये राजीनामा दिल्यानंतर जेव्हा 1966 साली मुंबईतल्या मराठी माणसाच्या न्याय हक्काकरता जी लढाई सुरू केली आणि तदनंतर तो झंझावत 19 जून 1966 पासून तर आज तागायत. हा खरं तर लढवय्यांचा महाराष्ट्र आहे, हा लेचापेच्यांचा महाराष्ट्र नाही आहे. त्यामुळे ती लढत आणि ती झुंज आजही अगदी स्थित आहे. 12 चेंडू आणि विजयाकरता 22 धावसंख्येची गरज आहे. एका बाजूला कुडूस, एका बाजूला अलमान, एका बाजूला वाडा विभाग तर एका बाजूला कुडूस विभाग. 2 विभागांच्या अस्तित्वाची लढाई क्रीडांगणावरती सध्या तुम्ही पाहतायत. पहिलाच बॉल प्रेशरमध्ये सध्या गोलंदाज साजिद. पहिला चेंडू एक्स्ट्रा हाताळलाय. 21 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता, कारण 24 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 10.5 ची सरासरी इथून मात्र प्रतिषटक राखावी लागणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण लढत आहे. म्हणजे आता प्रेक्षक देखील असा सामना पाहतायत की वाडा तालुक्यातील एखाद्या ग्रामीणच्या पटलावरचा फायनलचा सामना जसा सुरू असावा अगदी तशीच तंतोतंत लढत क्रीडांगणावरती सुरू आहे. गोलंदाज तयार. इथे पहा जजमेंट परफेक्ट आहे कुणालचा आणि त्यानं चेंडूला सोडून दिलंय, न खेळणं पसंत केलं. निश्चितच एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. या 1-1 धावांचा जो संघर्ष आहे ना, कदाचित त्याचे रिफ्लेक्शन्स तुम्हाला शेवटच्या 6 चेंडूंमध्ये जाणवतील. म्हणजे या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या छोट्या छोट्या चुका तुम्हाला अगदी सुधाराव्याच लागतील. नो कॉम्प्रोमाइज फॉर दॅट. सो लढवय्यगिरी तुम्हाला इथे दाखवावीच लागेल. विजयाकरता 20 धावसंख्येची गरज आहे. 2 षटका आणि 20 धावा, 10 ची सरासरी. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा साजिद. बॅटच्या रडारमध्ये बॉल आहे, पाठवलाय सरळ प्रेक्षकांच्या भेटीला इनटू द स्टँड. दीपेश घोलपचा धडाका. इथे मात्र 6.
पेश गोलपसाठी एकच सांगेन, जितने मेरे जुल्म नहीं उतने सहने की ताकत है, तानों के शहर में रह के भी सच कहने की आदत है, मैं सागर से भी गहरा हूं, तुम कितने कंकड़ फेंकोगे, मिटने वाला नाम नहीं मैं, तुम मुझको कब तक रोकोगे. थांबणार नाही. हे वादळ असं आहे ना, हे वादळ खरं तर 2012 पासून जे सुटलंय वयाच्या 16व्या वर्षी, म्हणजे ज्यावेळी मी पाहिलं सफेद शर्ट आणि खाकी पॅन्ट मधला दीपेश घोलप आणि तिथूनचा एक प्रवास, तो खरं तर एक व्यावसायिक खेळाडू. म्हणजे आदरणीय वीरसेनजी पाटील यांनी ज्यावेळी साई मित्र परिवार नावाचा जो संघ बनवला दिनेश सर, त्यावेळी आम्ही कॉलेजला असताना 11वी 12वीला अगदी 9-10च्या मधल्या सुट्टीतून पळ काढायचा आणि मग जिथे सामने असतील तिथे ग्रामीण भागातल्या खेडोपाड्यातील जे चांगले खेळाडू आहेत त्यांना एक हाती बांधून वीरसेन पाटील यांनी जो संघ बनवला, त्या संघाचं देखील बऱ्याच वर्ष काम या दीपेश घोलपनं करत अगदी उंचीपर्यंत त्यानं देखील खूप चांगली कामगिरी केली. कदाचित अनुभव पाठीशी आहे. इथे गोलंदाज तयार. साजिद न खेळणं पसंत केलंय. पुन्हा एकदा खूप अतिरिक्त बाहेर आहे चेंडू, त्यामुळे एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती जर आपण पाहिली तर 32 धावा विजयाकरता शेवटच्या 13 धावांची गरज आहे. परंतु शेवटचं षटक कोण हाताळणार याकडे सगळ्यांच्या नजर आहेत, कारण शेवटच्या षटकावर बरीचशी डिपेंडंट कंडिशन या मॅचमध्ये या आधी देखील आपण पाहिली आहे. गोलंदाज तयार. साजिद पुन्हा एकदा लढतोय. चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावर आता मात्र चेंडूला हेरलाय. बॉल पाठवलाय लॉंग ऑन मध्ये. सोनू वेगानं आला आणि पहा हे एक क्षेत्ररक्षण अपेक्षित आहे. कदाचित स्वतः लीड घेणं आणि स्वतः नेतृत्व स्वीकारणं, कदाचित त्यानंतर आलेलं हे शहाणपण. अत्यंत दर्जेदार क्रिकेट तुम्ही क्रीडांगणावरती पाहतायत. एकेका धावेकरता देखील संघर्ष होणार. शेवटच्या टप्प्यामध्ये 33 धावा धावफलकावर आहेत. 12 धावसंख्येची गरज आहे. शिवंजय आलमान नावातच शिव आहे. खरं तर छत्रपती शिवरायांच्या नावानं हा संघ क्रीडांगणावरती खेळतोय आणि त्या विपक्षामध्ये पाहतोय कुडूस. खरं तर ज्या गावाच्या क्रिकेट परिपटलाचा इतिहास फार मोठा आहे, त्यामुळे मॅच रंगणार एवढं मात्र त्यात अजिबात शंका नसणार आहे. प्रेक्षकांकरता एक फार मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी होते. बॅक टू द बॉलर खेळण्याचा मानस. इथे डॉट बॉल, मच नीडेड डॉट बॉल. निर्धाव चेंडू. एकंदरीत पहा एक चेंडूचं जे प्रेशर आहे ते बिल्टअप होत जाईल आणि कदाचित इथे 33 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता 12ची गरज आहे. या षटकाचा जर आपण विचार केला, आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपलाय तो मात्र 9 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज साजिद अप्रतिम, परंतु इथे मात्र लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागणार आहे. पंच भंडारी सर इशारा करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे आलाय. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 34. विजयाकरता 11 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 11 धावसंख्येची गरज आहे. एक धावेसाठीचा संघर्ष काय असतो. जसा महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी जाहीर होत होता, तिथे मतांचं आपण पाहिलं एकेकाच्या हृदयात धडकी भरत होती. अशा पद्धतीनं मतांची आकडेवारी येत होती. कदाचित क्रिकेटचं एक्झिक्युशन त्या लेवलचं आहे आता. एकेका धावेसाठी आता मात्र इथे धडकी निश्चित रूपानं भरती आहे. फटका चांगला आहे. बॉल इथे मात्र ऑन साइडला. सुंदर प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणी थोडंसं अपयश. एक सिंगल आली आणि पहा या सिंगलच्या माध्यमातून संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 35 या अंकावरती. विजयाकरता 10 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम शिवंजय आलमान. मिस्टर दीपेश घोलप फायटिंग इन अलोन, स्टँडिंग द वन एंड. प्रत्येक एंडवर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने तो झगडलाय, ज्या पद्धतीने दीपेश लढतोय, ही शुड हॅव टू टेक सम करेक्टिव्ह ॲक्शन्स नाव. त्याला इथे लढावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय गत्यंतर नाहीये. 10 धावा, परंतु समोर कोडुसकर देखील त्याच ताकदीने लढतायत. खरं तर यष्ट्यांच्या पाठीमागे जो सूत्रधार उभा आहे मोजम पटेल, पूर्ण मॅचची सूत्र हलवतोय. इथे वळूयात पुन्हा एकदा क्रीडांगणावरती. गोलंदाज तयार आहे साजिद. बॅक ऑफ दी हँड. चेंडू मात्र हवेत. बॉल चाललाय. टाटा गुड बाय करत बॉल निघून जाईल स्टँडच्या बाहेर. मिड विकेटला दिलीये मानवंदना. दीपेशनं ठोकला. करा खेळाडूंकरता. प्लीज बी फास्ट.
कारण एखाद्या खेळाडूला जर अत्यंत गरजेनं जर लागलं पाणी, हां 4 धावसंख्येची गरज आहे, 4 धावांची गरज आहे. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. मॅच खुली केली दीपेश घोलपनं, कारण हा अत्यंत महत्त्वपूर्ण फटका होता. 2 षटकार या षटकामध्ये आले आणि कदाचित तिथेच मॅचची समीकरणं सगळी सोडवली गेली. दीपेश घोलप मनगटामध्ये ताकद आहे या खेळाडूच्या. ज्या पद्धतीनं तो लढला आहे, एक हाती किल्ला त्यानं लढवला. अपेक्षा होत्या बऱ्याचशा खेळाडूंकडनं, परंतु त्या फोल ठरल्यानंतर देखील ज्या पद्धतीनं त्यानं फलंदाजी केली आहे, सुंदर. हा टप्पा खरं तर आधी यायला हवा होता, परंतु उशिरानं का होईना कमबॅक केलंय. 4 धावसंख्येची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की क्रिकेट हा असा खेळ आहे की एखादा शॅमिलियन सरडा देखील कमी वेगानं रंग बदलतो, त्यापेक्षाही भयानक वेगानं रंग बदलणारा हा खेळ आहे. 4 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. आणि आता मी कुडूस आणि अल्मान या दोन्ही संघांकरता एकच सांगेन की आता इथून तुम्हाला शर्थीचे प्रयत्न करायचे आहेत, अत्यंत शर्थीचे प्रयत्न. प्रेक्षक राजाला मानवंदन आहे, कारण प्रेक्षक इथं तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली आहेत. प्रेक्षक नसतील ना तर ना बॅटिंग, ना बॉलिंग, ना कॉमेंट्री, ना डीजे काहीच चालत नाही. त्यामुळे प्रेक्षकांच्या येण्यानं या पूर्ण मैदानाला शोभा आली आहे. जमलेल्या तमाम माझ्या प्रेक्षक बापांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून भगवा करंडक. म्हणजे गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब तेव्हा म्हणायचे की माझा शेवटचा गरीब घरातला झोपडीतला शिवसैनिक ही माझी ताकद आहे. म्हणजे जगदीश काका, मी याआधी देखील उल्लेख केला की आताचं जे सगळं अर्थकारणावर चालतं तेव्हाचं सगळं शब्दावर चालायचं. आणि म्हणूनच मी बऱ्याचदा म्हणतो की जर गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब आज जर असते ना, तर या वाडा भिवंडी सारख्या अनेक रस्त्यांची परिस्थिती आज तागायत अशी नसती. म्हणजे तिथं एक तर शब्द चालायचा. बाळासाहेबांचं एक वाक्य आहे की एकतर तोंड वाजवून न्याय मिळत नसेल ना, तर तोंडात वाजवून न्याय मिळालाच पाहिजे, पण न्याय हा झालाच पाहिजे. कदाचित तशी व्यक्तिमत्व आता राजकीय पटलावर जन्माला येणं हे खरं तर अवघड आहे. कारण आता सगळ्या ज्या गोष्टी चालतात त्या सगळं अर्थकारणावर चालतं. तेव्हा मात्र शब्दावर, माणुसकीवर आणि साहेबांच्या आदेशावर सगळं चालायचं. त्याच गुरुवर्य आनंदिगे साहेबांच्या आठवणींचा काही उजाळा देण्याकरता आणि तब्बल या मैदानात 4 वेळा ज्यांच्या पदस्पर्शानं ही भूमी जी पावन झाली, त्या गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या नावानं हा करंडक आपण पाहतोय. 6 चेंडू विजयाकरता 4 धावसंख्येची गरज आहे. अत्यंत दर्जेदार क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. एक नन्ही चीटी दाना लेकर कई बार दीवार पर चढ़ती है, कई बार फिसलती, फिर भी उसकी कोशिश कभी बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे पहिलाच बॉल पाठवलाय, सरळ सलामी मिड विकेटच्या बाहेर. विजयाचा षटकार शिवंजय अल्मा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूच्या नावे जातोय, नो डाऊट त्याच्याकरता पारितोषिक देखील आलं. आणि आदरणीय सदाशिवजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हे नामांकन पुरस्कृत करायचं आहे. आणि दादा तुमचं नाव? आदरणीय सन्माननीय जगदीशजी पाटील यांच्या वतीनं दीपेश घोलप यांच्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज अँड द वंडर बॉय ऑफ वाडा मिस्टर दीपेश घोलप, प्लीज वेलकम ऑन द डेस्क. तुमचं स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब त्या खेळाडूच्या नावे जातोय. बिनबाद ज्या पद्धतीनं त्यानं एक हाती किल्ला लढवलाय आणि विजयाचा शिल्पकार निश्चितच मी दीपेशला आमंत्रित करेन क्रीडा मंचावरती. दीपेश, आपलं हार्दिक स्वागत आहे. काही हितगुज देखील आपण दीपेश सोबत काही चर्चा देखील करू जरूर. दीपेश, नक्कीच अभिनंदन आहे तुझं. सामना जिंकलाय कुडूस सारख्या